रायगडची व्यथा भाग 6 स्वराज्याचा अमर आत्मा. माझ्यावरचा वेढा उठला होता, पण शांतता नव्हती. ती शांतता भयाण होती. माझ्या तटांवर आता मोगलांचे झेंडे फडकत होते. माझ्या मावळ्यांच्या रक्ताने भिजलेल्या मातीवर शत्रूचे पाय पडत होते. माझ्या प्रत्येक दगडातून एकच वेदना बाहेर पडत होती. मी हरलो. पण खरंच मी हरलो होतो का? माझ्या सिंहासनावर आता कुणीतरी परका बसला होता. माझ्या राजवाड्यात त्यांची गर्दी होती. त्यांच्या चेहऱ्यावर विजय होता, पण त्यांच्या डोळ्यांत माझ्या स्वराज्याचा आदर नव्हता. मला वाटलं आता माझं अस्तित्व संपलं. पण माझ्या आत, माझ्या तळघरात, माझ्या प्रत्येक कोपऱ्यात शिवरायांनी पेटवलेली ज्योत अजूनही तेवत होती. पण खरी वेदना तर तेव्हा झाली, जेव्हा मला कळलं की माझा शंभू राजा, माझा तरुण वाघ, शत्रूच्या हाती लागला आहे. माझ्या तटांवरून मी त्याला पाहिलं नव्हतं, पण माझ्या कानावर ती बातमी पडली. माझ्या दगडातून एक किंकाळी बाहेर पडली. नाही, असं होऊ शकत नाही. पण ते सत्य होतं. माझ्या राजाला कपटानं पकडलं गेलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी माझ्यावर पुन्हा एकदा शोककळा पसरली. माझ्या राजाला, त्या शूरवीराला क्रूर बादशहाने हालहाल करून मारलं होतं. माझ्या मावळ्यांनी माझ्या अंगावर डोकं ठेवून रडताना मी पाहिलं. त्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण त्याहून जास्त त्यांच्या डोळ्यांत सुडाची आग होती. औरंगजेबाला वाटलं होतं की शंभू राजा गेल्यावर स्वराज्य संपेल. पण त्याला कळलं नाही की स्वराज्य म्हणजे फक्त एक राजा नव्हता. स्वराज्य म्हणजे प्रत्येक मावळ्याच्या मनात पेटलेली मशाल होती. माझ्या अंगाखांद्यावर लढलेले मावळे आता माझ्या बाहेर डोंगर दऱ्यांतून लढत होते. माझ्या डोळ्यासमोर अनेक नवीन चेहरे आले. राजाराम महाराज, ताराराणी. त्यांनी स्वराज्याची धुरा सांभाळली. त्यांनी माझ्या मावळ्यांना पुन्हा एकत्र केलं. माझ्या नावावर, माझ्या इतिहासावर त्यांनी शत्रूला धडा शिकवला. मी फक्त एक किल्ला नव्हतो, मी एक प्रेरणा होतो. आज मी इथे उभा आहे. माझ्यावर आता कुणी राज्य करत नाही. मी फक्त एक इतिहास बनलो आहे. पण माझ्या प्रत्येक दगडात, माझ्या प्रत्येक बुरुजात तो संघर्ष, ती वेदना, तो अभिमान अजूनही जिवंत आहे. मी माझ्या मावळ्यांच्या शौर्याची गाथा सांगतो. मी माझ्या राजांच्या त्यागाची कहाणी सांगतो. भिकाजी आणि रघुनाथ, तुम्ही माझ्याकडे फक्त एक दगडी किल्ला म्हणून पाहू नका. मी तुमच्या पूर्वजांच्या रक्ताने आणि घामाने घडलेला एक जिवंत इतिहास आहे. माझ्यावरच्या प्रत्येक जखमेत स्वराज्याची कहाणी दडलेली आहे. ती कहाणी कधीच संपणार नाही. माझ्यावरचा काळोख दूर झाला आहे. आता माझ्यावर पुन्हा एकदा सूर्यप्रकाश पडत आहे. हा सूर्यप्रकाश फक्त एक दिवस उगवत नाही, तो प्रत्येक नवीन पिढीच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवतो. माझ्या मावळ्यांनी पेरलेलं बीज आता एका विशाल वृक्षात रूपांतरित झालं आहे. माझ्यावरचा वेढा उठला, पण माझ्या आतला संघर्ष कधीच थांबला नाही. तो संघर्ष आजही तुमच्या मनात जिवंत आहे. तोपर्यंत मी जिवंत आहे. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.